नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र सुरू आहे आणि त्यातच करमाळा तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न देखील चर्चेत आहे. 2 दिवसांपूर्वी रोहित पवार हे करमाळा दौऱ्यावरती आले होते. एका कार्यक्रमात त्यांनी अनेक आदिनाथबाबत विधानं केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देखील अभयसिंग जगताप यांचे करमाळा तालुक्यात दौरे वाढलेले आहेत. या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन आपण तालुका अध्यक्ष या नात्याने तर करतच आहात. मात्र करमाळा तालुक्यातील अनेक प्रश्न देखील आपण मांडत आहात. सातत्याने लोकांना न्याय देण्यासाठी आपण झगडत असतात. काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राने विधानसभेतील चर्चेतील चेहरे हे एक वृत्त दिलं होतं. त्यामध्ये आपलं नाव होतं. ह्या सगळ्या अनुषंगानं आपण राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गट यांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष भैया वारे यांच्याशी संवाद साधणार आहेत. नेमकी त्यांची तयारी कशी आहे, लोकसभा असेल, आदिनाथ असेल किंवा विधानसभा असेल, आपण कसं पाहताय पहिल्यांदा थोडक्यात? नमस्कार. आज आपण जे काय प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अगोदर मी प्रथमतः करमाळा तालुक्यातील ज्या समस्या आहेत, अतिशय गंभीर असा आज करमाळा तालुक्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आज शेतकरी ऊसासाठी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांचे ऊसासंदर्भात त्या ठिकाणी फोन येत आहेत. तर प्रथमतः मी काय सांगताना एवढंच सांगू इच्छितो की जे शेतकऱ्याचे आज अतोनात हाल चाललेले आहेत, पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व कारखाने आज बंद अवस्थेत आहेत आणि बाहेरच्या कारखान्यांची यंत्रणा कमी आल्यामुळं आज शेतकरी वर्गामध्ये घबराट निर्माण झाली की माझा ऊस जाईल का नाही जाईल. त्याच्यामुळं मी काय सांगता या न्यूज पोर्टलला प्रथमतः विनंती करतो की आपण ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने कुठलं तरी पाऊल उचललं पाहिजे. आपल्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण हे करत असताना राजकीय देखील चर्चा खूप महत्वाची आहे. हे प्रश्न तर आपण नेहमीच मांडत असतो. या प्रश्नाच्या भोवती करमाळा तालुक्याचं राजकारण फिरत आहे. आदिनाथ असेल किंवा मकाई असेल, ह्या भोवती आपलं करमाळा तालुक्याचं राजकारण नेहमीच फिरतं. मकाईची परिस्थिती आपण पाहतो, आदिनाथची परिस्थिती आता काय आहे ती आपण पाहतोय. MCDCने आता नुकतंच ताबा घेण्यासाठी नोटीस जारी केली आहे. बारामती अग्रोन ह्या कारखान्यावरती ताबा घेण्यासाठी गेले होते लिलाव प्रक्रियेतून. मात्र त्यांच्याकडे हा कारखाना गेला नाही आणि त्याचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान सध्या होतंय. याकडे तुम्ही कसं पाहताय? प्रथमतः मी कुणालाही दोष न देता एकच सांगू इच्छितो की आदिनाथ कारखाना फक्त आणि फक्त रोहितदादा पवारच चालू शकतात. का तर आज जर रोहितदादांकडे तो कारखाना राहिला असता तर करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती आली नसती. मला आणखीनही करमाळा तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना एकच विनंती करायची की आदिनाथ चालू करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून रोहितदादा पवार यांना हा आदिनाथ कारखाना पुनश्च एकदा चालवण्यासाठी द्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आदिनाथ बाबत त्यांनी ताबा घेण्यासाठी जी प्रक्रिया केली होती, नंतर कोर्टातलं प्रकरण सध्या अजून हे न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे आणि त्यातच आमदार रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी एक असं सांगितलं होतं की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं नुकसान करण्यासाठी कर्जतचे विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांचा सर्वात मोठा वाटा होता, त्यांच्यामुळे हे नुकसान झालं. तसं पाहायला जर गेलं तर आदिनाथचं नुकसान हे फक्त राजकीय दोषापोटीच झालेलं आहे. बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी येऊन करमाळा तालुक्यामध्ये हस्तक्षेप केला. जर तो कारखाना रोहितदादा पवारांना जर दिला असता तर आज हा कारखाना अतिशय सुंदररित्या चालवला असता. रोहितदादांना आदिनाथ न दिल्यामुळं रोहितदादांनी त्याच्या बदल्यामध्ये श्रीराम कारखाना हळगाव हा कारखाना घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मला त्यातून एकच जाणवलं की रोहितदादा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तो कारखाना त्या ठिकाणी त्यांनी उभा घेतलाय. परंतु ज्या लोकांनी त्यावेळेस आदिनाथ कारखाना रोहितदादांकडे गेलाय हे लक्षात आल्यानंतर
एक त्या ठिकाणी राजकारण करण्यात आलं. मग ते कर्जत जामखेडचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे असतील, त्याच्यानंतर भूम पारंड्याचे आमदार तानाजी सावंत सर असतील, ह्या मंडळींनी त्या ठिकाणी करमाळ्यातल्या राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून रोहितदादांना कसं थांबवता येईल ह्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला. आदिनाथ बद्दल तर आपण बोललातच. भविष्यात देखील हा कारखाना बारामती ॲग्रोकडे यावा अशी तुम्ही सांगतायत. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या तोंडांवरती अभयसिंग जगताप यांचे गेल्या काही दिवसापासून करमाळ्यात दौरे वाढलेत. एकूण मतदारसंघात त्यांचे दौरे वाढलेत. नेमकं त्याकडे कसं पाहता? एक नवीन चेहरा म्हणून, एक नवीन युवक म्हणून त्या ठिकाणी आज अभयदादा जगताप महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांनी आतापर्यंत म्हणजे बाबा तिकीट त्यांना कुठल्याही प्रकारचं डिक्लेअर नाहीये किंवा त्यांना असं कोणी सांगितलं नाही की बाबा हे फिक्स तिकीट तुम्हालाच मिळेल. परंतु त्यांनी ज्या वेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट ज्या वेळेस ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एकच सांगितलं की बाबा तिकीट कुणाला मिळेल ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी कसा निवडून येईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. परंतु जसं जसं अभयदादांचे दौरे या ठिकाणी वाढत चालले तसं तसं त्यांचा जनसंपर्क करमाळा तालुक्यामध्ये वाढत गेला. मग ते क्रिकेटचे सामने असतील, त्याच्यानंतर खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर सामाजिक काही काम असतील, त्या माध्यमातून त्यांनी आज बऱ्यापैकी म्हणजे अगोदर राजकारणामध्ये असं पाहिलं गेलं इथून पाठीमागं की अगोदर मतं द्या आणि नंतर कामं घ्या. परंतु कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न करता जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे आतापर्यंत काही कार्य केलंय, मला असं वाटतं की करमाळा तालुक्यातली जनता त्यांना स्वीकारेल. का तर एक सर्वसामान्य कुटुंबातून कुठल्याही राजकीय वारसा नसताना अभयदादा जगतापांचा जो आज हा करमाळा तालुका असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा असेल, अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना त्या ठिकाणी मिळतोय असं या ठिकाणी मला दिसतंय. अभयसिंग जगताप यांचे दौरे वाढल्यात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतीलच कार्यकर्त्यांनी काही नाराजी देखील व्यक्त केली होती. महाविकास आघाडीची देखील काही नाराजी होती. ही बातमी तुमच्यापर्यंत आली, मला तर काय तसं काय जाणवलं नाही. परंतु त्याच्यानंतर मी अभयदादांशी चर्चा केली. अभयदादांनी प्रत्येक येणाऱ्या महाविकास आघाडीतील ज्यावेळेस ते करमाळा तालुक्यामध्ये आले त्यावेळेस प्रत्येक मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, येवन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधला. त्यांना मान सन्मानाचीच वागणूक त्या ठिकाणी दिली. परंतु मी तर हे मान्य करणार नाहीये की कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही कार्यकर्ते नाराज होते वगैरे, असा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अभयदादांनी केलेलं नाही. लोकसभा तोंडावरती आहे, मात्र आपल्याकडे विधानसभेची चर्चा सुरू झाली. तुमचं नाव देखील चर्चेत आहे. चर्चा होतच असतात. त्या ठिकाणी आज शरदचंद्रजी पवार गट जो आहे त्या माध्यमातून तालुका अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आज काम करत आहे. कार्यकर्त्यांना वाटत असेल आता पवारसाहेब गटात इकडं कोण नाहीये तर चर्चा होत असते. चर्चेला शेवटी आपण थांबू शकत नाही. शेवटचा प्रश्न, रोहितदादा पवार ज्यावेळेस आले त्यावेळेस गेल्या काही दिवसापूर्वी नारायण आबांवर देखील आदिनाथच्या निमित्ताने ते टीका करत होते. मात्र आता त्यांनी नामोल्लेख देखील त्यांचा टाळला आहे. नाही, असं काय नाहीये. रोहितदादा एक जर तसं बघायला गेलं जवळ गेल्यानंतर एकच लक्षात येतं की एक विकासपूर्व नेतृत्व त्या ठिकाणी रोहितदादांकडे पाहिलं जातं. आणि भविष्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की बाबा नारायण आबांचं त्यांनी त्या ठिकाणी नाम उल्लेख केला नाही. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेसच नाम उल्लेख करणं हे काही गरजेचं नाहीये. परंतु दादांना जे वाटलं की बाबा आणखीनही दादांना असं वाटतं की बाबा आदिनाथ कारखाना हा चालला पाहिजे, ते शेतकऱ्याचं न्याय मंदिर आहे. आणि मला असं वाटतं की स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्यानंतर जर त्या कारखान्याकडं बघण्याचा दृष्टिकोन रोहितदादांनी जर ठेवला असेल तर या करमाळा तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून त्या ठिकाणी आदिनाथ कारखाना हा रोहितदादांच्या ताब्यात द्यावा. अतिशय चांगल्या प्रकारे रोहितदादा तो कारखाना चालवतील असं मला त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला, काय संघाशी संवाद साधला. मात्र येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने
संतोष वारे हे देखील नाव चर्चेत राहणार आहे. येणाऱ्या काळात कुणाला उमेदवारी दिली जाईल किंवा कशी चाचपणी केली जाईल हे पाहावं लागणार आहे. मात्र वाऱ्यांशिवाय करमाळा तालुक्यातील राजकारण पूर्ण होणार नाही असं सध्याचं चित्र आहे. धन्यवाद.